हो. उलटी संडास काहीच नाही, फक्त ताप आलेले. तापासाठी आमचं रुटीनमध्ये आम्ही इथं दवाखान्यात आणत असतो. अच्छा, मग त्याने ॲडमिट काय केलं म्हणजे उलटीचं? मग ताप असल्यामुळं हे केलंच ना त्यांना, ताप असल्यामुळं. कधीपासून ताप येतो? रात्री आला होता. आज ॲडमिट केलं? हो, आज ॲडमिट केलं. त्यांना काही उलट्या वगैरे झाल्या का? नाही. खाण्यामध्ये काय आलं? नाही, काहीच नाही. मळमळ वगैरे? मळमळ काही नाही, फक्त ताप आहे त्यांना. मग यांना पॉयझनिंग वॉर्डमध्ये काय? पॉयझन आता येईल ना सर रिपोर्ट आपला. रिपोर्टमध्ये कळेल ना त्याला पॉयझन आहे की काय येतं. तुम्ही कोण येते शाळेचे? तुम्ही मॅडम आहेत का? हॅलो, तुम्ही तिथे सगळे जेवण कसं मिळतं तिथे? शाळेचं नाव काय? आदिवासी. आमच्याकडे 13 मुली आलेल्या होत्या सिव्हिलमध्ये, ज्यांना उलटी मळमळ वगैरे हे सिम्पटम्स होते आणि त्याच्यापैकी 5 आमच्याकडे ॲडमिट आहेत. बाकीच्यांना असं मायनर काही सिम्पटम्स होते, ते सुटी करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री थोडंसं भात वगैरे कढी भात खाल्ल्यामुळे थोडंसं मळमळ वगैरे सुरू झाली. पण सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत, त्यांना काही त्रास नाही. कुठल्या आजारासाठी त्यांना ॲडमिट केलं? ते क्वेरी फूड पॉयझनिंग म्हणून ॲडमिट आहेत आमच्या. भात वगैरे जे काही भात आणि कढी आम्ही खाल्ली त्याच्यामुळे थोडासा आम्हाला त्रास झाला, या कारणास्तव त्यांना ॲडमिट करण्यात आलं.